सख्या रे भाग 16। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, सख्या रे या कथेला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद। चॅनलवरती नवीन जॉईन झाले असाल आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केले नाही, कृपया त्यांनी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा ही विनंती। जान्हवी खूपच रडत होती। रडून रडून तिचे डोळे सुजलेले, दोन्ही गाल लाल झाले होते। त्याच्या बोटांचे ठसे तिच्या गालावर उमटले होते। खूप वेळेपासून ती एका जागेवर बसून रडत होती। गॅलरीतून उठून ती बेडरूममध्ये आली। रूममध्ये तो नव्हता, पण तिने त्याचा विचार मनातून झटकला। ती आरशासमोर उभं राहून स्वतःला आरशात पाहत होती। नेहमीप्रमाणे तिला स्वतःलाच ती दिसली नाही, तिला तिच्यात बदल दिसला। तिच्या गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र होतं आता। ती त्याला स्पर्श करून, ह्या राक्षसाच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात? क्षणभर तिच्या मनात विचार आला, हे काढून फेकून द्यावे, पण तिचे हात थांबले। कुणास ठाऊक तिला काय झाले आणि तिने ते फेकून न देता परत जसे होते तसे गळ्यात घातले। साडी चेंज करण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेली ती। तिने आता सिंपल कुर्ता आणि लेगिन्स घातलेली। ती फ्रेश होऊन सोफ्यावर येऊन बसली। खूप भूक लागली होती तिला। काका जेवण कधी आणतायत त्याचीच वाट पाहत होती ती। वेदला खूप राग आलेला असतो। तो त्याच रागात घरातून बाहेर पडतो, स्वतः कार ड्राईव्ह करत ऑफिसला पोहोचतो। ती 17 मजली मोठी काचेची इमारत होती। सगळ्यात टॉप फ्लोअरवर वेदची केबिन होती। बाकी खाली सगळीकडे प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगळे फ्लोअर होते। वेद त्याच्या ऑफिसमधल्या केबिनमध्ये पोहोचला होता। खूप राग कुठून कुठून भरला होता आता त्याच्यात। त्याच रागात भिंतीवर जोरात हात आपटतो। तो हात आपटतो तिथेच फोटो फ्रेम असते ती फुटते। त्या फ्रेमच्या काचा त्याच्या हातात घुसतात आणि हातातून रक्त येऊ लागतं, पण त्याला त्याची जाणीव नव्हती। वेद मनातच, काय समजते काय स्वतःला ती? आय स्वेअर मी सोडणार नाही तुला। तिच्या सततच्या विचारानेच वेदचा राग उफाळून येत होता आणि त्यामुळे त्याचं टेम्परेचर खूप वाढत होतं। कारण जान्हवी आज जे वागली, या प्रकारे कोणी कधीच त्याच्यासोबत वागलं नव्हतं। तो केबिनमध्ये मागे चेअरवर टेकून बसतो। स्वतःला शांत करण्यासाठी डोळे बंद करतो तो। डोळे बंद केल्यावर त्याला तिचा चेहरा दिसतो। तिचे ते पाणीदार गहिरे डोळे त्याला दिसतात। तसा तो पटकन डोळे उघडत मोठ्याने बोलतो, डॅम इट, ही स्टुपिड गर्ल का दिसत आहे मला? वेद स्वतःशीच बोलत असतो। हे काय चाललं आहे माझ्या मनात? तिचा चेहरा का येत आहे अजूनही माझ्या डोळ्यांसमोर? ती कशी वागली माझ्यासोबत? तिने मला धक्का दिला, तरीही मी असं कसा हरवू शकतो तिच्या विचारात? तो तिचा विचार झटकण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही केल्या ती त्याच्या मनातून जातच नव्हती। त्यामुळे त्याचा राग अजूनच उफाळून आला। त्याच रागात तो टेबलवरील पेपरवेट जोरात भिंतीवर भिरकावून देतो। नो नो, मला नाही करायचा तिचा विचार। तिच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी करायला हवंय मला। अजूनही वेद स्वतःशीच बोलत आहे। का तू लग्न केलंस ना आजच तिच्याबरोबर? ती बायको आहे आता तुझी। मी तिच्याशी लग्न केले ते फक्त त्या तिच्या बापाला आणि आता तिलाही त्रास देण्यासाठी। मी तिला बायकोचा दर्जा कधीच देणार नव्हतो आणि आता ती माझ्याशी असं वागल्यावर तर अजिबात नाही देणार। तू तिला बायको मानणार नाहीस तर तुला तिच्यासोबत लग्न नको करायला पाहिजे होते। तू न लग्न करताही तिला त्रास देत होतास की? तसाच द्यायला हवा होतास। जर तू तिला बायकोच मानणार नाहीस तर लग्न करण्याची काय गरज होती? वेद,
तू प्रेमात पडला आहेस तिच्या, म्हणूनच तू सतत तिचा विचार करत असतोस. छे छे, असे कदापि शक्य नाही. असं कधी होणार नाही की मी माझ्या फॅमिलीला संपवणाऱ्या त्या माधवरावाच्या मुलीच्या प्रेमात पडेल. हा फक्त आणि फक्त बदला होता, बदला त्या माधवरावाचा. हे प्रेम नव्हतेच, ते फक्त तिच्या सौंदर्याचं आकर्षण वाटत होतं मला. आता मी तिच्या सौंदर्याकडे आकर्षित होणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल. आता बघच तू, मी तुझी काय अवस्था करतो ते. तो मनातच स्वतःशी बोलत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. आजच त्याला दिल्लीला निघावे लागणार होते. 2 दिवसांसाठी दिल्लीला त्याची इम्पॉर्टंट मीटिंग होती. तोच कॉल आला. अर्जंटमध्ये आता आला होता त्याला. तो लगेचच त्याची PA नीताला कॉल करतो. आपल्याला आज रात्रीच अर्जंटमध्ये 2 दिवसांकरता ऑफिस मीटिंगसाठी जायचे आहे. वेद बोलून कॉल कट करतो. नीता वेदसोबत दिल्लीला जायला मिळणार म्हणून खुश होती. नीता दिसायला सुंदर तर होतीच आणि कामाच्या बाबतीत खूप हुशार होती ती. ती बऱ्याच वर्षांपासून वेदच्या ऑफिसमध्ये काम करत होती. वेदही नीतावर विश्वासाने कोणतीही जबाबदारी टाकायचा. नीता वेदने टाकलेली जबाबदारी व्यवस्थित पारही पाडायची. आताही वेद तिला दिल्लीला सोबत घेऊन जाणार होता. त्यामुळे नीता खुश होती. जान्हवी फार्म हाऊसवर शांत बसून होती. तिच्या मनात विचार बरेच होते, पण बोलणार कोणाशी? काका तिला फक्त जेवण नाश्ता आणून देत आणि काही न बोलता निघून जात असत. वेद फार्म हाऊसवर न येताच ऑफिसमधून रात्रीच्या फ्लाईटनी त्याची PA नीतासोबत दिल्लीला निघून गेला. जान्हवीला कितीही राग आला असला तरी तो अजून घरी आला नव्हता म्हणून ती थोडी अस्वस्थ झाली होती. सकाळी मी त्याला जोरात धक्का दिला, त्यामुळे तर तो घरी आला नसेल. अजून कसा घरी आला नाही हा? मी इथे आल्यापासून रोज रात्री घरी येत होता हा. आज माझ्यामुळे आला नसेल का? नाही, असे काही नसेल. येईल तो. कामात बिझी असेल बहुतेक, म्हणून उशीर होत असेल त्याला. स्वतःच्या मनाची स्वतः समजूत काढत त्याची वाट पाहत बसली होती ती. तिच्याकडे फोन नव्हता. काकांना जाऊन विचारणार होती ती वेद अजून घरी का आला नाही, पण बेडरूमचा दरवाजा लॉक होता. त्यामुळे तिला वेद का घरी आला नाही ते कळत नव्हतं. तो आला नाही म्हणून ती थोडी टेन्सही झाली होती. त्याची वाट बघतच ती सोफ्यावर झोपून जाते. सकाळी पहाटे तिला जाग येते तेव्हा ती लगेचच बेडवर तो आहे का ते पाहू लागते, पण तिला तो बेडवर दिसत नाही. ती मनातच बोलते, हा रात्रभर घरी आला नाही, मग कुठे गेला असेल हा? ती तिच्याही न कळत त्याचा खूप विचार करू लागली होती आणि आज तो दिसत नाही म्हणून त्याची काळजी करत होती. जान्हवी अस्वस्थ होत कुठे असेल हा रात्रभर बोलतच ती फ्रेश होऊन घेते. थोड्या वेळांनी काका येतात. काका तिला हॉलमध्ये नाश्त्यासाठी बोलावतात. तेव्हा जान्हवी काकांना विचारते, काका वेद रात्री घरी आले नाहीत? काका बोलतात, हो जानू, अगं ते तुला सांगणारच होतो, पण खूप उशीर झाला होता ना, मग मीच नाही सांगितलं. तू झोपली असशील ना तेव्हा. तुला उद्या सांगेन म्हटलं. अगं वेद दिल्लीला गेला आहे ऑफिस मीटिंगसाठी. 2 दिवस येणार नाही तो. चल तू नाश्ता करून घे पटकन. आज काकांनी तिला असे खाली हॉलमध्ये नाश्ता करण्यासाठी बोलवलं म्हणून तिला खूप बरं वाटलं. ती खुश होत लगेचच काकांच्या मागोमाग गेली. वेदच्या मनात जान्हवीचा विचार जरी आला तरी तो झटकून टाकत होता. त्यांनी स्वतःच्या मनाशी ठाम निश्चय केला होता. कितीही हिचा विचार आपल्या मनात आला तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे. तो दिल्लीला गेल्यावर त्याच्या कामात व्यस्त होतो.
2 दिवसांचे 4 दिवस होतात आणि अजूनही तो दिल्लीतच असतो. आता 5व्या दिवशी तो मुंबईत परत जाण्यासाठी निघतो. एवढा दिवस तो जान्हवीला विसरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. पाहूयात आपण वेदला जान्हवीला विसरणे शक्य आहे का ते कळेलच आपल्याला. पण या 4 दिवसांमध्ये जान्हवी आणि काकांची मात्र चांगलीच गट्टी जमली होती. या गट्टीतच काकांनी जान्हवीला बोलता बोलता सांगितले वेदच्या भूतकाळात काय घडले होते आणि वेदने जान्हवीला का किडनॅप केले आहे ते सर्व काही A to Z काकांनी जान्हवीला सांगितले. तिला विश्वासच बसत नव्हता की आपल्या वडिलांनी असं काही केलं आहे त्यावर. वडील गृहमंत्री असल्यामुळे राजकारणात वेगवेगळे डावपेच त्यांना खेळावे लागतात हे तिला माहीत होतं. पण माझे वडील असं एका कुटुंबातील सर्व माणसांचे जीव घेऊ शकतात आणि तेही प्रॉपर्टीसाठी. ती मनातच बाबा काय करून बसलात तुम्ही हे? आपल्याला काय कमी होती? मला कळायला लागल्यापासून आपल्याकडे भरपूर पैसे भरपूर प्रॉपर्टी आहे. मग काय गरज पडली एवढी तुम्हाला की तुम्ही असे कोणाचे जीव घेत प्रॉपर्टी जमा करत होतात? किती अभिमान वाटायचा बाबा तुमचा मला. या जगातील सर्वात बेस्ट माझेच बाबा आहेत असं वाटायचं मला. आणि काकांकडून हे सर्व ऐकून मी स्तब्ध झाली. नाही, अजूनही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. माझे बाबा असे वागले असतील त्यावर. वेदने त्याची फॅमिली गमावली आणि ती फक्त माझ्या वडिलांमुळे. काय विचार करत असेल तो आमच्याविषयी. आता तिला कळत होतं तो इतका का चिडला होता आणि त्याचं रागावणं साहजिकच आहे हे तिला कळून चुकलं होतं. जान्हवीला सर्व गोष्टींची लिंक लागत होती आता. म्हणूनच वेद माझ्यासोबत इतकं दुष्टपणे वागत आहे. जान्हवीला सर्व काही कळले. त्यामुळे वेदविषयी तिच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत होता. खरंच वेदला खूप सहन करावे लागले आहे माझ्या वडिलांमुळे. माझ्या वडिलांमुळे वेद त्याच्या आई वडिलांच्या प्रेमाला बालवयातच मुकला. आई वडिलांविना कसा जगला असेल तो. मला वेद किडनॅप करून घेऊन आलाय तर मी किती मिस करत आहे माझ्या आईबाबांना, भावाला. वेदचे आई बाबा बहीण तर माझ्या बाबांमुळे जगच सोडून गेले. काय अवस्था झाली असेल त्या कोवळ्या बाळ मनावर तेव्हा वेदच्या. कसं सावरलं असेल त्याने स्वतःला. किती मिस केलं असेल त्याने त्याच्या आई वडील आणि बहिणीला. काका म्हणत होते आता त्याचं माझं म्हणणारं असं कोणी नाहीये. वेदचं कोणी नाहीये या विचाराने तिच्या काळजात धस्स होतं. तिला खूप वाईट वाटतं वेदविषयी. आता तिला वेदविषयी जेवढं वाईट वाटत होतं त्याच्याही पेक्षा जास्त अधिक पटीने जास्त राग तिला तिच्या वडिलांचा येत होता. कारण त्यांनी एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं होतं. तिच्या मनात वेदविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाल्यामुळे ती वेदचा विचार करत होती. माझ्या बाबांमुळे वेदला आतापर्यंत खूप काही सहन करावे लागले असेल. त्याला किती वेळा वाईट वाटले असेल आपले आई बाबा नाहीत ते. तो किती वेळा त्यांच्या आठवणीत रडलाही असेल. कोणाजवळ व्यक्त केले असतील त्याने त्याच्या मनातील विचार. कोणाशी काही न बोलता तो स्वतःच मनात कुढत बसलाही असेल. नाही, पण आता नाही. आता मी वेदला त्रास होईल असं काही करणार नाही, वागणार देखील नाही. आई वडिलांचे बहिणीचे प्रेम इतक्या वर्षांपासून त्याला मिळाले नाही, पण मी त्याला बायकोचं प्रेम भरभरून देईन. त्याचं जीवन सुखी समाधानी करेन मी. जान्हवी वेदचा विचार करू लागली होती आणि वेद जान्हवीला विसरण्याचा प्रयत्न करत होता. काय होईल या दोघांच्या नात्याचं? ते एकमेकांच्या जवळ येतील की आणखीनच दूर जातील पाहूया पुढच्या भागात. सो बी कनेक्टेड.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. प्लीज चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. लाईक शेअर कमेंट करायला विसरू